नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सोलापुरात रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा। मंगळवारी सकाळच्या सुमारास मार्केट यार्ड सोलापूर येथील संभाजी आरमार रिक्षा स्टॉप येथे बसव कल्याणहून सोलापूर येणाऱ्या एसटी मधून महिला उतरल्या। त्या महिला उतरल्या असता त्यांचा मोबाईल हा तिथेच खाली पडला व मोबाईल संभाजी आरमार रिक्षा स्टॉप मार्केट यार्ड सोलापूर येथील रिक्षा चालक ब्रह्मनाथ इरकर यांना सापडला। तोपर्यंत त्या महिला रिक्षाने आपल्या घरी गेल्या। घरी पोहोचल्यानंतर तेव्हा काही वेळानंतर त्यांना समजले की त्यांचा मोबाईल कुठे सापडत नाही, म्हणून त्यांनी आपल्या घरातील दुसऱ्या मोबाईलने त्या मोबाईलवर कॉल केला असता रिक्षा चालकाने तो कॉल रिसीव्ह केला व तो रिक्षा चालक मार्केट यार्ड रिक्षा स्टॉपवरती मोबाईल सापडला असल्याचे त्यांनी सांगितले। तो तुमचा आहे का असे त्या चालकाने विचारले असता त्यांनी हो असे उत्तर दिले। मग तो रिक्षा चालक ब्रह्मनाथ इरकर यांनी तुम्ही कुठे राहता, तुमचा पत्ता सांगा, तेथे तो मोबाईल आणून देतो असे त्यांना म्हणाले। परंतु त्यांनी नको, तुम्ही तिथेच थांबा, आम्हीच तेथे येऊन जाऊ असे त्यांनी सांगितले। तिथे पोहोचल्यानंतर त्या प्रामाणिक रिक्षा चालकाचा शाल घालून सत्कार करून काही बक्षीस देऊन त्याचे मनपूर्वक आभार मानले। त्याच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक केले। तसेच संभाजी आरमार रिक्षा स्टॉप मार्केट यार्ड सोलापूर सदस्यांनी अध्यक्ष भारत कोळेकर, अशोक गवळी, देवकुमार बनसोडे, अप्पा कोळेकर, पांडुरंग माने, सुनील श्रावणी आदी सदस्यांनी व मार्केट यार्ड चौकात ड्युटीवर असलेले ट्रॅफिक हवालदार यांच्या हस्ते शाल घालून त्या रिक्षा चालकाचा सत्कार केला। ट्रॅफिक हवालदार यांनीही रिक्षा चालक ब्रह्मनाथ इरकर यांचे कौतुक केले। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।